मोडलगाव जुगणी बोरवन भोगवाडे ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचाराविरोधात सलग दुसरं उपोषण। अक्राणी धडगाव तालुक्यातील मोडलगाव जुगणी बोरवन भोगवाडे ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी अद्याप ठोस व निष्पक्ष चौकशी होत नसल्याचा आरोप करत दिलवर पाडवी, गणपत वळवी, वन्या पावरा, वाऱ्या पावरा अक्राणी यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी मोडलगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचं सुरू केलं। या संदर्भात पाडवी यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, पंचायत समिती धडगाव, पोलीस अधीक्षक नंदुरबार, पोलीस निरीक्षक म्हसावद व उपविभागीय पोलीस शहादा तसेच ग्रामसेवक व सरपंच ग्रामपंचायत मोडलगाव यांना निवेदन सादर केलं। निवेदनात नमूद करण्यात आलं की ग्रामपंचायतीत 2020 ते 25 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे। या संदर्भात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग व मंत्रालय स्तरावर वारंवार तक्रारी व पत्रव्यवहार करण्यात आला। मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशीचे आदेश येऊनही ग्रामपंचायत स्तरावर खोटे व दिशाभूल करणारे अहवाल सादर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। पाडवी यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत निष्पक्ष व सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही। त्यांनी चौकशीसाठी 2 स्वतंत्र समित्या स्थापन करण्याची मागणी केली। पहिल्या समितीमार्फत 2020 ते 25 च्या कालावधीत ग्रामपंचायतीला मिळालेला निधी तसेच 14वा व 15वा वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा वापर कुठे व कसा करण्यात आला याची सविस्तर माहिती संकलित करून अहवाल तयार करण्यात आला। दुसऱ्या समितीमार्फत पहिल्या समितीच्या अहवालाच्या आधारे करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात वेळेत योग्य चौकशी न झाल्यास उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। या उपोषणामुळे तालुक्यातील प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आम्ही 4 ग्रामपंचायतचे उपोषण बसलेलं आहे। मोडलगाव इथं दुसरा उपोषण झालेलं आहे, तरी कोणताही अधिकारी या ग्रामसेवक सरपंचाला पाठीशी घालत आहे। तरी वेळोवेळी आम्हाला उपोषण करावं लागतं आहे। यासाठी आम्हाला दुसरा उपोषण इथं परत बसावं लागलं मोडलगावला, असं दिसून येतं आहे। आम्हाला भ्रष्टाचार झालेला 4ही ग्रामपंचायतचे असं आम्हाला दिसतं आहे। अधिकारी यांना ग्रामसेवक सरपंचाला पाठीशी घालत आहे। 23 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही अक्राणी तालुक्यातील मोडलगाव या ग्रामपंचायतमध्ये आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे। संबंधित आज सकाळी 11 वाजेपासून आहे, तरी आज चर्चेला कोणीही आले नाही, कोणतेही प्रश्न मार्गी लावण्याचा नाही। आम्ही संबंधित उपोषण हे आम्ही मोडलगाव, बोरवन, भोगवाडे, जुगणी या 3-4 ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असं या संबंधित आम्ही वेळोवेळी प्रशासनाला पाठपुरावा केला, परंतु संबंधित अधिकारी हे सरपंच व ग्रामसेवक यांना ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी ते पाठीशी घालत आहे, ते मदत करत आहेत। या दृष्टिकोनातून आम्ही पहिले उपोषण आधी केलेले होते, त्याच्यानंतर आता दुसरं उपोषण आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे। आज पहिला दिवस आहे, परंतु आज कोणीही चर्चेला आलेलं नाही किंवा कोणतेही काहीही निर्णय घेत नाही। आणि 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके, अक्कलकुवा, अक्राणी।